नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डू ॲज डायरेक्ट मधील क्वेश्चन नंबर 6 बघणार आहे, जो की अतिशय सोपा असणार आहे आणि आपल्याला 2 मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे। हे प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला अजिबात स्किप करायचं नाही। या प्रश्नासाठी लागणारी डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। ठीक आहे, सो काल जो व्हिडिओ आला होता त्यामध्ये क्लॅरिटी चांगली दिसत नव्हती, पण आजपासून आपण चांगली व्हिडिओ भरायला सुरुवात करूया आणि मग आपण त्यामध्ये व्हॉइसचा पण बघूया। ठीक आहे, सो कमिंग टू द पॉइंट, प्रश्न बघा खूप सोपा आहे। डू ॲज डायरेक्ट, जो की इंग्लिश पेपर मधला प्रश्न पहिला लँग्वेज स्टडीवर असतो, जो की आपल्याला 10 मार्क देऊन जातो। त्यामधला जो शेवटचा प्रश्न असणार आहे डू ॲज डायरेक्ट मधला, कुठे बरं, डू ॲज डायरेक्ट मधला, डू ॲज डायरेक्ट मधला जो प्रश्न 6वा असणार आहे। किती असणार आहे बेटा? 6वा प्रश्न। तो कशावर बेस असणार आहे बघा। कंप्लीट द वर्ड चेंज ऑफ वर्ब। काय म्हटलं त्यांनी? वर्ब म्हटलं। वर्ब म्हणजे काय रे बाबांनो? वर्ब म्हणजे क्रियापद। वर्ब म्हणजे काय होतं रे बाबांनो? क्रियापदे। क्रियापदे। A word which shows an action is called as वर्ब। वर्ब म्हणजे काय? क्रियापद, जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला आपण काय म्हणायचं? क्रियापद। मग त्यांनी काय सांगितलं बाळांनो बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड्स ऍड 4 वर्ड्स ईच। किती लेटर, किती वर्ड्स आपल्याला ऍड करायचे आहेत? 4 शब्द ऍड करायचे आहेत, बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। आपण शाळेत किंवा घरी खेळता खेळता ते आपण गाण्याच्या भेंडी खेळत असतो, जो शेवटचा अक्षर येतो त्या शेवटच्या अक्षरापासून आपण काय करत असतो? गाणी म्हणायला सुरुवात करतो। त्याचप्रमाणे इथं काय सांगितलं की बाबा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ द वर्ड ऍड 4 वर्ड ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर। लास्ट लेटर म्हणजे काय? दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरांपासून आपल्याला काय बनवायचे आहे? शब्द बनवायचे आहेत। ठीक आहे, सो इथे काही प्रश्न आहे जे की बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलेले हे प्रश्न आहे। सगळे काय असणार आहे बेटा? वर्ब असणार आहे, क्रियापद असणार आहे। या क्रियापदापासून आपल्याला अजून समोर किती शब्द बनवायचे आहे? तर 4 शब्द बनवायचे आहे आणि ते 4ही शब्द काय असले पाहिजे बरं? क्रियापद असले पाहिजे। काय असले पाहिजे बेटा? क्रियापद असले पाहिजे। तर आता पहिला शब्द इथे आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना हे वर्ड चेंज येते आणि ज्यांना वर्ब माहिती आहे त्यांनी काय करायचं आहे? लगेच कमेंट मध्ये टाइप करायचं आहे, प्रश्न लिहून घ्यायचा बाळांनो। डू ॲज डायरेक्ट काय क्वेश्चन नंबर 6 असणार आहे। पूर्णचे पूर्ण प्रश्न आपल्याला काय करायचा आहे? आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आता येते लगेच त्यांनी काय करायचं आहे? कमेंट करायचं आहे। ठीक आहे, आता पहिला शब्द आहे ईट। ईट म्हणजे खाणे। ईट म्हणजे काय होते? खाणे होते। आणि हे काय बरं? एक वर्ब आहे। काय बेटा? वर्ब आहे। वर्ब म्हणजे काय? क्रियापद। आता शेवटचा अक्षर बघा, शेवटचा अक्षर टी आहे। या टी पासून काय करायचं आहे? आपल्याला वर्ब बनवायचे। किती बनवायचे बरं? 4 वर्ड्स बनवायचे। किती? हाऊ मेनी वर्ड? यू हॅव टू क्रिएट ओनली 4 वर्ड अँड यू विल गेट 2 मार्क्स। इट इज व्हेरी इझी। बघा, इट पासून आपण एखादा शब्द बनवूया। इट पासून एखादा वर्ब काय असू शकतो बाळांनो? सांगा। इट पासून तर टॉक होते। टॉक शेवटचा अक्षर टी पासून घेतला आपण, टॉक आला। आता याच्यानंतर के आला। आता के पासून क्रियापद शोधा मुलांना। खूप सोपं आहे। के पासून कोणते क्रियापद होईल? नो। नो म्हणजे माहित असतं। ठीक आहे, आता डब्ल्यू आला। काय आला बघा? शेवटचा जो अक्षर आहे त्यांनी इथं सांगितलेलं आहे बिगिनिंग विथ द लास्ट लेटर। बिगिनिंग विथ द लास्ट लेटर। पहिले आपण सुरुवातीला टी घेतलं, त्याच्यापासून आपण बनवलं टॉक। टॉक म्हणजे बोलणे। ठीक आहे, नंतर शेवटचा अक्षर आला के। के पासून आपण एक शब्द बनवला नो। नो म्हणजे माहित असणं। आता शेवटचा अक्षर काय बरं? डब्ल्यू। आता डब्ल्यू पासून कोणता बनवता येईल बरं? डब्ल्यू पासून तर खूप सारे आहे बरं। वेट आहे। कोणता आहे बेटा? वेट। वेट म्हणजे वाट पाहणे। ठीक आहे, हे बघा किती शब्द झाले? 1 2 हे 3, अजून एक शब्द राहिला की नाही? बरोबर आहे। मग एक शब्द कशापासून बनवावा लागेल आता आपल्याला? टी पासून। ज्यांना येईल त्यांनी कमेंट करायचं बरं। ठीक आहे,
आता टी पासून काय होणार हो, जसं की मी आता तुम्हाला शिकवत आहे, शिकवण्यासाठी शब्द काय असतो, टीच. काय लिहिणार मग मी इथे, टीच लिहिणार बाळांनो. कळलं का? किती विचारले होते, 4. किती विचारले होते, 4. तुम्ही अजून एखादा बनवू शकता बरं. आता हिट लिहा एच पासून. एखादा जर चुकीचं वाटत असेल तर एक्स्ट्रा लिहून टाकायचं, म्हणजे जेणेकरून आपले 2 पैकी 2 मार्क मिळालेच पाहिजे. समजत आहे का? समजत असेल, ज्यांना कळलं असेल त्यांनी या ग्रुप पासून 4 शब्द आत्ताच्या आता कमेंट बॉक्स करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. चला लगेच करायचं बाळांनो, चला. चला बनवूया. शेवटचा लेटर कोणता आहे रे बाळांनो, डब्ल्यू. डब्ल्यू पासून बघायचेच आहे. काय होणार आहे, वेट. वेट म्हणजे वाट पाहणे, ठीक आहे. नंतर टी, आणि टी तसं रितेच आहे बघा, किती सोपं असतं. टी म्हणजे टॉक. टी पासून घेतलं आपण टॉक. के पासून, के पासून सर इथेच आहे, नो आहे. काय बेटा, नो. नो म्हणजे माहित असतं. परत डब्ल्यू आला, सर आता काय करायचं, मग काय डब्ल्यू पासून सुरुवात होणारा फक्त एकच शब्द आहे का बरं, खूप सारे आहेत, बरोबर आहे. वॉच म्हणजे पाहणे, बरोबर आहे. वेट झाला, अजून काय असू शकतं बरं सांगा, राईट. WRITE, राईट. राईट म्हणजे लिहिणे. आता शेवटी ई दिसत आहे, ई पासून इट लिहा. काय लिहा बेटा, इट. किती किती शब्द झाले, 1 2 3 4 आणि 5. तुम्ही 4 लिहिले, अॅक्युरेट असले तर 2 मार्क मिळणार, ठीक आहे. जर एक्स्ट्रा माहिती असेल तर लिहू शकता, जास्त वेळ लागणार नाही. चला समोरचा मी हे एक सोडवतो, बाकीचे तुम्ही सोडवायचं आहे, ठीक आहे. कळलं? आता बघा, थिंक. थिंक म्हणजे विचार करणे. थिंक म्हणजे काय बघा, विचार करणे. आता के आला, के पासून नो बनवा. नो म्हणजे माहिती असतं. आता डब्ल्यू आला, परत डब्ल्यू आला, त्या डब्ल्यू पासून काय काय बनवू शकतो बरं, वॉच. वॉच म्हणजे पाहणे. आता एच आला, आता एच पासून एखादा वर्ब शोधा. चला एच पासून मी लिहितो इथे हिट. हिट म्हणजे मारणे. तुमचे शब्द किंवा तुमचे वर्ड जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. ज्यांचे वेगवेगळे येत आहेत, ज्यांना नवीन नवीन वर्ब सुचत आहे, अशा विद्यार्थ्यांनी कृपया कमेंट करायचं आहे, ठीक आहे. हिट. हिट नंतर आता आपण आपल्याला आहे टी पासून बनवायचा. आता टी पासून काय काय होऊ शकतं बरं चला. टी पासून काय होणार आहे, टीच आपण घेतलं, टी सोडून काही येऊ शकतं का, कमन 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 कमेंट करा, चला फास्ट. टेल शब्द कसा आहे बरं, टेल, ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय खूप सोप्या प्रकारे 2 मार्क सहज घेऊ शकता. पण प्रश्न वाचताना नीट वाचायचं. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ, इथे वर्ब दिला, काय म्हटलं तुम्हाला ऍडजेक्टिव्ह देऊ शकतो. बरं ऍडजेक्टिव्हचे पण काही एक्झाम्पल आपण इथे बघणार आहे, ठीक आहे. पहिले तर बघून या की वर्ब आलं तर वर्ब कसे बनवायचे, ठीक आहे. आता हा जो शेवटचा आहे हा तुमच्यासाठी आहे, ते होमवर्क आहे. काय बेटा, होमवर्क आहे, आणि तुम्हाला काय करायचं ते सोडून दाखवायचं आहे, बरोबर आहे. आता या स्टार्ट पासून या टी पासून एखादा आपण शब्द बनवूया जो की आहे की टॉक आहे. आता के पासून बनवा, तो सगळेच्या सगळे शब्द काय करायचे तुम्ही बनवून आता कमेंट करू शकता, किंवा आपल्या ग्रुपवर काय करू शकता तुम्ही होमवर्कच्या माध्यमातून शेअर करू शकता. अजून काही वर्बचे मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, ते लिहून घ्या. हे सगळेचे सगळे कशातले आहे बरं, बोर्ड एक्झाम मध्ये आहे, ठीक आहे. कळलं का. सो 5वा लिहून घ्या. 5वा घ्या, सिंग. सिंग म्हणजे काय रे बाबा, गाणे बोलणे, ठीक आहे. 6वं काय लिहू शकता तुम्ही, कट. CUT, कट. आणि 7वं काय लिहायचं आहे, 7वं एखादा सांगू शकता का, कमेंट करा, चला फास्ट करा. 7वा एखादा सांगा, चला 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 चला. उठ. हे सगळेचे सगळे काय करायचं आहे तुम्हाला, होमवर्क करून आणायचं आहे, ठीक आहे. आय होप की हे जे 2 मार्काचा प्रश्न आहे ज्यामध्ये वर्ब बनवायचे आहे, हे पॉइंट तुम्हाला समजलं असेल. यानंतर आपण लगेच काय बघणार आहे, ऍडजेक्टिव्ह आले तर काय करायचं.
ज्यांचं लिहिणं झालं नसेल त्यांनी कृपया फास्ट लिहून घ्यायचं आहे. चला कमॉन कमॉन बच्चो. ज्यांचं लिहिणं नाही झालं त्यांनी काय करायचंय, कृपया स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, कळलं का? ठीक आहे, समोरचं घेऊया. वेळ कमी आहे, आपल्याला भरपूर शिकायचं आहे पोरं. आता लक्ष द्या. आता आपण शिकलो की वर्ब आलं तर कसे बनवायचं. इन केस त्यांनी जर ऍडजेक्टिव्ह विचारले, जे की काही बोर्डच्या एक्झामच्या पेपर मध्ये त्यांनी ऑलरेडी विचारलेलं आहे, तर अशा वेळेस काय करायचं बघूया. प्रश्न सेम असणार, फक्त इथे काय असणार आहे बेटा, ऍडजेक्टिव्ह. एडजेक्टिव्ह यानी क्या होता है, बोलो जल्दी बोलो, ज्यांना येते त्यांनी बोला, फास्ट सांगा. एडजेक्टिव्ह, व्हॉट इज एडजेक्टिव्ह, व्हॉट इज एडजेक्टिव्ह. An adjective can be defined as a word. An adjective can be defined as a word which qualifies a noun or a pronoun and adds something to its meaning. विशेषण काय असतं बाबांनो, नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. आणि इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हणायचं बरं, ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डॉग आहे, डॉगला आपण काय करू शकतो, स्मॉल लावू शकतो. डॉग आहे पण कसला डॉग आहे, तो छोटा आहे. कसा आहे बघा, तो लहान आहे. मग या डॉगला कोणीतरी क्वालिफाय करणारा शब्द दिसत आहे, वर्ड दिसत आहे, तो म्हणजे कोण आहे बरं, स्मॉल. स्मॉल इट इज अ ऍडजेक्टिव्ह. कळत आहे का, ऍडजेक्टिव्ह काय असतं. ठीक आहे, म्हणजे काय, एखादा नामाविषयी विशेष माहिती सांगत आहे. डॉग हा कुत्रा, कुत्रा जो आहे ना, हा नाम आहे, नामाविषयी विशेष माहिती सांगत आहे. कुत्रा तर आहे पण कसा आहे बाबांनो, छोटा आहे. कसा आहे बाबा बेटा, छोटा आहे. त्यामुळे हा जो शब्द आहे स्मॉल, स्मॉल इज अ काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. कळत आहे का. मग असे प्रश्न आल्याच्या नंतर काय करायचं, ऍडजेक्टिव्ह जर आले तर 4 शब्द कसे बनवणार. चला, स्मॉल, स्मॉल पासून पहिला शब्द बनवूया. हे शेवटचा घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, कोणता घ्यायचा बेटा, शेवटचा. आणि एल पासून आपल्याला ऍडजेक्टिव्ह तयार होणार आहे. कोणता बघ सांगा. स्मॉल पासून झाला लॉंग, लॉंग, लॉंग झालं बरोबर आहे. नंतर काय होणार आहे, जी पासून काय होणार आहे बरोबर, गुड. काय होणार आहे बेटा, गुड. चला किती झाले, 1 2. चला समोरचे टाईप करा, लवकर लवकर टाईप करायचं. चला कमान कमान कमान. डी पासून काय येणार, डार्क येऊ शकतं. काय येऊ शकतं, डार्क येऊ शकतं. त्याचप्रमाणे आपण लिहूया की बाबा, चला डार्क लिहून घेऊया किंवा डेअरिंग लिहूया. डेअरिंग, डेअरिंग नंतर आता अजून काय आलं बरं, जी आलं. जी पासून आपण लिहू शकतो की एखादं झाड कसं दिसतो रे बाबा, ग्रीन दिसतो. कसा दिसतो सर, ग्रीन दिसतो. ठीक आहे, कळलं का. चला फास्ट फास्ट लिहायचं आहे. किती झाले, 1 2 3 आणि हे 4. यापैकी एखादा चुकू शकते. त्याच्यासाठी आपण काय करूया, एखादा एक्स्ट्रा लिहूया. नीट, नीट म्हणजे चांगलं सुटसुटीत असतं. ठीक आहे. आता ऍडजेक्टिव्हचा एक होमवर्क तुम्ही करून यायचा आहे. ठीक आहे, आणि तो होमवर्क असा आहे, स्ट्रॉंग, स्ट्रॉंग. ठीक आहे, स्ट्रॉंगचे किती करायचे आहे, आता कमेंट करू शकता किंवा ग्रुपवर सेंड करू शकता. आता कमेंट केल्याच्या नंतर सुद्धा ग्रुपवर सेंड करायचं. इट इज कंपल्सरी टू ऑल ऑफ यू. आता शेवटचा मुद्दा बघणार आहे बाळांनो. आपण काय बघणार आहे, एकदम शेवटचा मुद्दा. जर अशा प्रश्नांमध्ये नाउन जर आले तर काय करायचे. नाउन काय असतो, तर द नेम ऑफ एनी पर्सन, प्लेस और थिंग. इन शॉर्ट, नाउन इज द नेमिंग वर्ड. नाउन इज द काय असतं बेटा, नेमिंग वर्ड. इथे जर त्यांनी असं सांगितलं, काय सांगितलं बाळांनो, की बाबा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन add 4 words each beginning with the last letter.
मग असे वर्ड जे की आहे काही एक्झाम्पल आहे माझ्याकडे, मी सांगतो. चला, पहिला आहे बँक, जो की बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. चला, बँक पासून हे जर नाउन जर आलं तर तुमचं भाग्य म्हणायचं, कारण नाउन या जगामध्ये खूप सारे भेटणार तुम्हाला. आता हे बघा, शेवटचा अक्षर कोणता आहे? के. के पासून काय बनवलं आपण? काय. चला फास्ट बनवा. ई पासून बनवलं ER. आर पासून बनवणार आपण रिंग. जी पासून बनवणार आपण ग्लास. समजत आहे? कळत आहे का? किती सोपं आहे बघा. पहिला शब्द देण्यात येईल, पेपर मध्ये पण असणार आहे, ठीक आहे. आणि त्या शब्दातील शेवटच्या अक्षरापासून आपल्याला आता काय बनवायचं बेटा? नाउन बनवायचं. नाउन इज द नेम ऑफ एनी पर्सन, प्लेस ऑर थिंग. इन शॉर्ट, नाउन इज द नेमिंग वर्ड. नाउन खूप सोपं आहे. नाउन खूप सारे मिळू शकतात. आता येस पासून पण खूप साऱ्या गोष्टी आपण काय करू शकतो? बनवू शकतो, ठीक आहे. आता याचे काही होमवर्क आहे जे तुम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. सगळ्यांनी काय करायचं आहे? हा होमवर्क लिहून घ्यायचा आहे आणि मग उद्याला मला काय करायचं आहे? उद्या म्हणजे आज संध्याकाळी लेक्चर झाल्या ग्रुपवर आपल्याला काय करायचं आहे बरं? सेंड करून दाखवायचं आहे, ठीक आहे. लिहा, फास्ट लिहून घ्या. चला, DOG, डॉग पासून बनवा. कमेंट करू शकता. चला, रोड, रोड पासून बनवू शकता. टेबल आहे, टेबल, टेबल पासून बनवू शकता. बुक, बुक पासून नाउन बनवायचं, वर्ब बनवणे सर, ठीक आहे. आय होप की हा जो 2 मार्काचा पोर्शन आहे बरोबर, हा जो आय होप की होमवर्क लिहिला असेल, हा जो 2 मार्काचा पोर्शन आहे अतिशय सोपा आहे. नीट वाचायची. इथे ऍडजेक्टिव्ह आहे का, नाउन आहे की वर्ब आहे, आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचे आहे? 4 शब्द, कुठलेही 4 शब्द तुमच्या मनात कोणतेही येऊ द्या, पण ते कसे असले पाहिजे? इथं जे शब्द दिलेले आहेत त्या रिलेटेड असले पाहिजे. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह, नाउन असेल तर नाउन, आणि मग काय एक राहिला तो म्हणजे काय? वर्ब असेल तर वर्ब. डू ऍज डायरेक्ट इथे होते समाप्त. यामधला पंक्च्युएशन नावाचा जो पोर्शन राहिला त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया. तोपर्यंत तुम्ही काय करायचं? लिहून घ्यायचा. लगेच आपण काय करणार आहे? कालचं जो रायटिंग स्किल आहे त्याविषयी आपण बोलणार आहे, ठीक आहे. आणि त्यामधला काय? वर्बल टू नॉन वर्बलचे काही एक्झाम्पल आपण इथे बघणार आहे. सगळ्यांनी वह्या पेनी सोबत घ्यायचं आहे, फास्ट लिहायला सुरुवात करायची आहे, ठीक आहे. आय होप एवढं समजलं असेल तुम्हाला. आता आपण बघूया वर्बल टू नॉन वर्बल, जो कालचे एक्झाम्पल राहिले होते ते आता आपण इथे सोडवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. काल मी सांगितल्याप्रमाणे देर आर 2 ट्रान्सफर इन्फॉर्मेशन सेक्शन. ओके, फर्स्ट इज अ नॉन वर्बल टू वर्बल, जो की आपल्याला करायचं नाही. आपल्याला काय करायचं बाळांनो? वर्बल टू नॉन वर्बल. पॅरेग्राफ दिला जाईल, त्यामार्फत आपल्याला ट्री डायग्राम, पाय चार्ट किंवा चार्ट किंवा आपल्याला टेबल बनवून दाखवायचं आहे, ठीक आहे. कळलं? तो खूप सोपा प्रश्न आहे बघा. 5 मार्काला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आता पॅरेग्राफ दिला जाईल तुम्हाला पेपर मध्ये. या पॅरेग्राफचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? ट्री डायग्राम बनवायचा आहे, ठीक आहे. सो कमिंग टू द पॉइंट बच्चा लोग, देखो, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कंप्लीट द ट्री डायग्राम, ठीक आहे. हे खालील जो पॅरेग्राफ आहे ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यामार्फत आपल्याला काय करायचं आहे? एक ट्री डायग्राम करायचा आहे. चला मग वाचायला सुरुवात करूया. वाचताना जिथे जिथे इम्पॉर्टंट शब्द आहे त्याला अंडरलाईन करायचं, जेणेकरून ट्री डायग्राम बनवायला आपल्याला काय जाणार आहे? सोपं जाणार आहे. कळलं का? ठीक आहे. चला वाचायला सुरुवात करूया आणि बघूया की हा पूर्ण पॅरेग्राफ कशाच्या बेसवर आहे. याचा बेस काय, आधार काय घेतलेला आहे, ठीक आहे. देर आर डिफरंट काइंड ऑफ फ्यूल. फ्यूल म्हणजे काय रे बेटांनो? इंधन. तो खूप वेगवेगळ्या प्रकारचे इंधन असतात. ब्रॉडली दे कॅन बी डिवाइडेड ऍज, हे बघा महत्वाचे शब्द अंडरलाईन करा. सॉलिड, लिक्विड अँड काय बाबांनो? गॅस. खूप साऱ्या प्रकारचे इंधने आहेत. त्यापैकी जे मेनली आहे किंवा ब्रॉडली आहे ते कोणते कोणते आहे बरं? सॉलिड फ्यूल, लिक्विड फ्यूल आणि गॅसियस फ्यूल, ठीक आहे. सॉलिड फ्यूल्स included
सबस्टान्सेस सच ॲज वूड. आता सॉलिड फ्युल मध्ये कशाचा समावेश होतो बघा, ऐका. कशाचा होतो रे बाळांनो? वूडचा. नंतर कोल म्हणजे कोळसा, आणि मग शेवटचा आहे कोक. कोक पण हा कोळशाचाच एक भाग आहे, ठीक आहे. मोस्ट लिक्विड फ्यूल, आता ते सॉलिडचे झाले, आता लिक्विडचे बघा. मोस्ट लिक्विड फ्यूल्स आर ऑब्टेन फ्रॉम पेट्रोलियम, याची गरज नाही आपल्याला, ठीक आहे. विच इज ऑब्टेन फ्रॉम ऑइल वेल, कशातून मिळवलं जाते बरं? तेलाच्या विहिरीमधून मिळवलं जाते. शंक डीप इनटू द अर्थ, पेट्रोल, यामध्ये बघा लिक्विड मध्ये काय काय आलं बघा? पेट्रोल, केरोसिन अँड काय येणार आहे बेटा? डिझेल येणार आहे. काय येणार आहे? डिझेल येणार आहे, ठीक आहे. तर इथे लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. आर ऑल सेपरेटेड फ्रॉम पेट्रोलियम. द मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात शेवटचा जो की काय असणार आहे? गॅसेस फ्यूल असणार आहे. आर नॅचरल गॅस, कोल, काय काय असणार आहे बरं? नॅचरल गॅस, कोल, आणि काय असणार आहे बरं? वॉटर गॅस, ठीक आहे. नॅचरल गॅस इज अ फ्यूल दॅट इज वाइडली यूज फॉर कुकिंग. आता जो नॅचरल गॅस जो आहे ना, तो कशासाठी यूज केला जातो? आपण कुकिंग साठी यूज केलं जाते. आणि कशासाठी बरं? अजून एक हिटिंग साठी केलं जाते. हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला काय करायचं आहे? लिहून काढायचा आहे, ठीक आहे. जेवढं लवकर होईल तेवढं काय करायचं आहे? फास्ट तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. लगेच आपण काय करूया? ट्री डायग्राम काढायचा. मी ज्याप्रमाणे इथं अंडरलाईन केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी अंडरलाईन करून घ्या, आणि मग लगेच आपण काय करूया? ट्री डायग्राम काढायला सुरुवात करूया, ठीक आहे. कळलं? ओके. काय काय बरं? पेट्रोल, केरोसिन, डिझेल. डिझेलचे स्पेलिंग इथे ई राहिला, ई लिहून घ्या, ठीक आहे. बघा, हा पूर्ण असा पॅरेग्राफ दिला जाईल तुम्हाला. या पॅरेग्राफच्या उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? ट्री डायग्राम करायचं आहे. मी इथे रफ फिगर काढून दाखवतो, बरोबर आहे. नंतर आपण काय करूया? मोठी फिगर काढूया. तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या. थोडं फास्ट लिहिलं तर चांगलं होईल. जर लिहिणं नाही झालं तर स्क्रीनशॉट करायचा आहे. ग्रुपवर मी नोट शेअर करणार आहे, त्यामध्ये हा पूर्ण पॅरेग्राफ मिळून जाईल तुम्हाला. डोंट वरी. तो बच्चांनो समजून घ्या की वर्बल टू नॉन वर्बल ऍक्च्युअली करायचं कसं असतं, ठीक आहे. या पूर्ण पॅरेग्राफ मध्ये आपल्याला काय दिसतं बरं? ढोबळ मानाने आपल्याला दिसते की काइंड ऑफ फ्यूल. काइंड ऑफ फ्यूल म्हणजे काय रे बाबा? इंधनाचे प्रकार. मग हेडिंग काय येणार? काइंड म्हणजे प्रकार, ठीक आहे. काइंड ऑफ फ्यूल, काइंड ऑफ फ्यूल. आता काइंड ऑफ फ्यूल आले. ब्रॉडली किती आहे बरं? ते 3 प्रकारात आहे. किती टाइप मध्ये आहे बरं? 3 टाइप्स मध्ये आहे. किती टाइप्स आहे बेटा? 3 टाइप्स. कोणती 3 टाइप्स आहे बघा? पहिली आहे सॉलिड, दुसरं आहे लिक्विड, दुसरं काय असणार आहे? लिक्विड, आणि तिसरं काय असणार आहे बरं? तिसरं असणार आहे बघा, इथं बघू शकता. तिसरा मुद्दा होता आपला गॅसियस फ्यूल. कोणता फ्यूल बेटा? गॅसियस फ्यूल. हे रफ आहे, ठीक आहे. गॅसियस फ्यूल, ठीक आहे. गॅसियस फ्यूल, ठीक. आता त्यांनी सांगितलं की बाबा हे जे सॉलिड फ्यूल आहे, सॉलिड फ्यूल्स आहे जे की इन्क्लुडेड आहे सबस्टान्सेस. कोणते सबस्टान्सेस देणार? सॉलिड मध्ये वूड म्हणजे काय? लाकड होते. आणि कोल म्हणजे कोळसा, कोक म्हणजे पण काय होणार आहे? कोळसा. मग इथं आपण काय लिहिणार बरं? इथं लिहिणार आपण काय बरं? हेच वाक्य लिहायचं, हे शब्द लिहायचं. इन्क्लुडेड सबस्टान्सेस, इन्क्लुडेड सबस्टान्सेस, ठीक आहे. आता या सॉलिड मध्ये काय काय येतं? रफ फिगर आहे. आपण मोठी फिगर काढूया, ठीक आहे. म्हणजे हे पॅरेग्राफ मधून कसे शब्द घ्यायचे हे समजावून सांगत आहे तुम्हाला, ठीक आहे. बघा, यामध्ये सॉलिड मध्ये काय काय बघायला मिळेल आपल्याला? वूड. काय बेटा? वूड. नंतर दुसरं काय येणार आहे? दुसरं काय येणार आहे बघा? कोल. तिसरं काय येणार आहे? तिसरं येणार आहे कोक. आपल्या मनाने कोणतेही शब्द टाकायचे नाही, कळलं का? जे पॅरेग्राफ मध्ये दिलेले आहेत ते शब्द आपल्याला घ्यायचे. आता लिक्विड मध्ये काय येणार आहे? लिक्विड मध्ये पण सेम असणार आहे, ठीक आहे. कळलं का? लिक्विड मध्ये बघा पेट्रोल,
केरोसिन आणि काय असणार आहे, डिझेल असणार आहे. ठीक आहे. काय काय असणार आहे बघा, पेट्रोल, केरोसिन आणि पेट्रोल, दुसरं काय असणार आहे केरोसिन, आणि मग सगळ्यात शेवटचं असणार आहे डिझेल. काय असणार आहे, डिझेल. ठीक आहे, हे 3 असणार आहे. ठीक आहे. आता गॅसेस मध्ये काय काय बरं, गॅसेस मध्ये 3 असणार. कोणते कोणते, पहिलं तर आहे नॅचरल गॅस. दुसरं काय असणार आहे बरं, कोल पासून आपण बनवतो, हीट साठी यूज होते. नंतर आहे वॉटर गॅस. ठीक आहे. तो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एक ट्री डायग्राम बनवू शकतो आणि 5 मार्क आपण काय करू शकतो, सहज घेऊ शकतो. खूप सोपं असते बाळांनो. पॅरेग्राफ नीट वाचायचं, नीट वाचून काय करायचं आहे, पॅरेग्राफ कशाच्या आधारावर आहे काय मी तुम्हाला पोल्युशन विषयी दिलं जाईल. देर आर डिफरंट काइंड ऑफ पोल्युशन. मग काय काय वॉटर पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे. मग असे तुम्हाला हे मांडता यायला पाहिजे. सो आय होप की तुम्ही हे सगळं लिहून घेतलं असेल. आता आपण ही आकृती काय करूया, मोठी करूया. हा जो ट्री डायग्राम आहे ते मी मोठं काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. जेवढी अंडरलाईन आहे तेवढं करून घ्या, वेळ कमी आहे त्यामुळे थोडं फास्ट शिकवावं लागत आहे. चला, दिसत आहे, क्लिअर आहे सगळं. चला चला चला, चार्ट काढायला सुरुवात करूया. काय सांगितलं, देर आर अ डिफरंट काइंड ऑफ फ्युल्स. ब्रॉडली दे कॅन बी डिवाइडेड ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणजेच काय येणार, हेडिंग येणार मस्त छान, काइंड ऑफ फ्यूल. काय येणार बेटा, काइंड ऑफ फ्यूल. छान स्वच्छ अक्षर काढायचे. ठीक आहे. देर आर किती आहे बरं, 3 आहे. पहिलं आहे बेटा सॉलिड. दुसरं काय असणार आहे, लिक्विड. तिसरं काय असणार आहे, गॅसियस. काय असणार आहे, गॅसियस. ठीक आहे. आता बघा समोर वाचा, अंडरलाईन केलं असेल तुम्ही. गॅसियस फ्यूल, सॉलिड फ्यूल, इन्क्लुडेड सबस्टान्सेस. आता सॉलिड फ्यूल मध्ये इन्क्लुडेड कशाचा समावेश होते ते सांगत आहे. इन्क्लूड सबस्टान्सेस. सांगा कोणते कोणते. पहिलं तर येणार आपलं वूड. पहिलं काय येणार बेटा, वूड. दुसरं काय येणार आहे सांगा, कोल. आणि तिसरं काय येणार आहे, कुक किंवा कोक म्हणायला. ठीक आहे. हे सगळेचे सगळे कशाचे झाले, सॉलिडचे झाले. आता लिक्विडचे काय काय, लिक्विडचे वाचले का तुम्ही, लिक्विडचे वाचले, अंडरलाईन केले का. लिक्विडचे पण परत 3 आहे. कोणते कोणते आहे, मग 3 आहे तर आपण काय करूया, 3 काइंड्स लिहूया. किती लिहूया, 3 काइंड्स. काइंड 3 प्रकार कोणते कोणते आहेत. पहिलाच आहे पेट्रोल, जो की आपण गाडीमध्ये यूज करतो. पेट्रोलियम मध्ये खूप सारे प्रकारचे ऑइल्स येतात. पेट्रोल हा एक ऑइलचा टाइप आहे, लक्षात ठेवायचं. पेट्रोल. नंतर येते बघा केरोसिन, आणि मग तिसरा येते डिझेल. ठीक आहे. आता गॅसेस सगळ्यात शेवटचा मुद्दा, याचे किती प्रकार पडणार आहे, 3. म्हणून लिहायचं 3 काइंड.
सांगा गॅसेस मध्ये काय काय आपण अंडरलाईन केलं. पहिले तर आहे नॅचरल गॅस, नॅचरल गॅस. दुसरं काय बाबांनो कोल, आणि तिसरं आहे वॉटर गॅस. कोणता आहे बेटा? वॉटर गॅस. बघा असं सुटसुटीत लिहायचं, असं डायग्राम काढायचं, 5 मार्क सहज मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे. सो बघा किती सोपं असतो. पॅरेग्राफ नीट वाचायचं आणि मग जी सांगितलेलं आहे त्या गोष्टीवर फोकस करायचा आणि मग असं ट्री डायग्राम किंवा टेबल मध्ये माहिती बसत असेल तर टेबल मध्ये बसू शकता. ठीक आहे. पाय चार्ट काढू शकता. व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन ड्रॉ, बट दिस इज व्हेरी व्हेरी इझी अँड सिम्पल अँड यू विल गेट such a good mark in this section. Okay, so I hope you understand. यानंतर लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊया. ठीक आहे. फास्ट लिहून घ्या. चला चला मित्रांनो बघा इथे आता दुसरा प्रश्न आहे जो की आपल्याला काय करायचा आहे, वर्बल टू नॉन वर्बल करायचा आहे. ठीक आहे. आधीचा प्रश्न समजला असेलच. तर आता हे बघा, जर पेपर मध्ये असा प्रश्न आला ज्यामध्ये आपल्याला क्लिअरली सांगितलं गेलं असेल की डूज आणि डोंट असे जर 2 शब्द दिसले तर हे अतिशय सोपा प्रकार असतो आणि या प्रश्नामध्ये 5 मार्क मिळणे ऍज कम्पेअर टू बाकीच्या पेक्षाही खूप सोपं असतं. आणि हे 5 मार्क कसे सहज घेता येईल आपल्याला त्याविषयी आपण आता चर्चा करणार आहे. दिस इज लास्ट एक्झाम्पल ऑफ वर्बल टू नॉन वर्बल. ठीक आहे. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं बाळांनो. हा जो प्रश्न आहे हा बोर्डच्या पेपर मधला आहे. ठीक आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड प्रिपेअर अ चार्ट. काय करायचं बाळांनो? आपल्याला चार्ट बनवायचा आहे. काय बनवायचा आहे? चार्ट. कशाचा चार्ट? पण डूज आणि काय तर डोंट्स. डूज डूज म्हणजे काय होते बाबा? काहीतरी करणे. ठीक आहे. आणि डोंट्स डोंट्स म्हणजे काय? म्हणजे नाही करायचं आहे असे काम, अवॉइड करायचं आहे. ठीक आहे. डोंट्स म्हणजे काय? नाही करायचं. बघा इथं काय स्टेटमेंट दिलेले आहे त्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे? चार्ट प्रिपेअर करायचा आहे. कसला चार्ट असणार आहे तो? डूज आणि डोंट्सचा. काय असणार आहे बेटा? डोंट्स. ठीक आहे. सजेस्ट अ सुटेबल टायटल. आता चार्ट बनवत असताना किंवा वर्बलचे नॉन वर्बल मध्ये कन्वर्ट करत असताना हेडिंग देणे किंवा टायटल देणे फार गरजेचं आहे. कारण टायटलला किती मार्क असतो? 1 मार्क असतो. ठीक आहे. कळत आहे? चला स्टेटमेंट वाचून घेऊया आणि मग मस्त चार्ट प्रकारे आपण काय करूया? चार्ट बनवूया. तुमचा वेळ वाचावा आणि व्हिडिओ फार मोठा नाही व्हावं म्हणून मी आधीच लिहून ठेवलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? हे जे फळ्यावर दिसत आहे ते फास्ट लिहून घ्यायचं आहे. चला फास्ट लिहा. 2 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. कमाल बच्चांनो. चला 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 चला. यू हॅव 2 मिनिट्स टू राईट. स्पीड ठेवा. जर स्पीड नसेल तर स्क्रीनशॉट मारायचा आणि मग नंतर काय करायचं आहे? लिहून घ्यायचं आहे. तुम्ही लिहत लिहत ऐका. इथे 9 पॉइंट दिलेले आहेत. त्याला आपल्याला चार्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय करायचं? आपल्याला नॉन वर्बल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिला मुद्दा काय बघा, वी मस्ट प्लांट मोर ट्री. वी मस्ट प्लांट मोर ट्री म्हणजे काय? आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावायला पाहिजे. ठीक आहे. दुसरा पॉइंट जो आहे, वी शुड नॉट कट ट्रीज. आपल्याला झाडे कापायचे नाही. ठीक आहे. समजत आहे? हा जो स्टेटमेंट आहे कशाच्या आधारावर आहे? कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट विषयी आहे. ठीक आहे. वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे, वी शुड नेव्हर डिस्चार्ज गार्बेज. गार्बेज म्हणजे काय होते बेटा? कचरा. गार्बेज म्हणजे काय होते? कचरा. ठीक आहे. लिहून घ्या. विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. ठीक आहे. वी शुड नॉट पोल्यूट. पोल्यूट म्हणजे प्रदूषित करणे. एअर अँड वॉटर. वॉटर. ठीक आहे. आपल्याला काय प्रदूषित नाही करायचं आहे? हवा आणि पाणी. ठीक आहे. नेक्स्ट 6वा मुद्दा आहे बघा, वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग.
आता तुम्हाला माहिती असेल एक प्लास्टिक बॅगला पूर्णपणे नष्ट व्हायला हजारो वर्षे लागतील, त्यामुळे कमीत कमी प्लास्टिक बॅगचा यूज केला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, वी शुड नॉट हंट. हंट म्हणजे काय रे बाबा? शिकार करणे. काय होतं बेटा? शिकार करणे. ठीक आहे. वी शुड नॉट हंट बर्ड्स और एनिमल्स. ठीक आहे, समजलं. वी शुड यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे काय बरं? जे शासनाच्या गाड्या असतात, जसं की बस आहे, ट्रेन्स आहे, अशा गाड्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रवास करायचा. का करायचं बरं? कारण बाईकमुळे, कारमुळे हवा प्रदूषण जास्त प्रमाणात होते, म्हणून ते टाळायचं आहे आणि जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करायचा. ठीक आहे. आणि मग सगळ्यात शेवटचा जो पॉइंट आहे, वी शुड स्प्रेड. स्प्रेड म्हणजे पसरवणे. काय करणे बेटा? पसरवणे. लिहून घ्या शब्द. अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे जनजागृती करणे, आपण असं म्हणू शकतो. अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन द नेचर. खूप सोपा प्रकार असतो. डूज आणि काय करायचं आहे, डोंट, असे दोनच चार्ट काढायचे आहे आणि त्या टेबल मध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे. आता मी तुम्हाला समजावून सांगतो. डूज म्हणजे काय करायला पाहिजे आणि डोंट्स म्हणजे काय होते, काय करायला नाही पाहिजे. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा बाळांनो, की आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावायला पाहिजे की नाही? हो, ऑब्विसली लावायला पाहिजे की नाही? आपण जास्तीत जास्त झाडे लावणार. मग या डूजच्या खाली काय करायचं? आपल्याला काय लिहायचा? पहिला मुद्दा लिहायचा आहे, वी मस्ट प्लांट मोर ट्रीज. ठीक आहे. आपण ते चार्ट काढणार आहे, हेडिंग पण देणार आहे, पण समजून घ्या की कशा प्रकारे लिहायचे असतात. ठीक आहे. वी शुड नॉट कट. वी शुड नॉट कट ट्रीज. इथे नॉट आला. नॉट कुठे येणार? मग डोंट्स मध्ये येणार. बरं, आपल्याला जास्तीत जास्त झाडे कापायची नाही. नाहीतर कोणीतरी येऊन म्हटलं, सर नाही सर आम्हाला कापायचं आहे, मग गेलो. ठीक आहे. कळलं ना? पहिला मुद्दा कशात येणार? डूज. काय करायला पाहिजे? तर झाडे लावायला पाहिजे. काय करायला नाही पाहिजे त्याला? तर झाडे कापायला नाही पाहिजे. म्हणून आपण डोंट मध्ये हा पॉइंट लिहिणार. बरं, ठीक आहे. आपल्या मनातून काही लिहायचं नाही मला, जे दिलं तेच लिहायचं आहे. वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. आपला जो आजूबाजूचा एरिया आहे, परिसर आहे, त्याला आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? आता तुम्ही सांगा बरं. ऑब्विसली सर हे करायलाच पाहिजे. म्हणजे कुठे येणार तो पॉइंट? डूज मध्ये येणार. ठीक आहे. बघा, चौथा पॉइंट बघा. वी शुड नेव्हर डिस्चार्ज गार्बेज. नेव्हर आला बरं, नेव्हर नाही करायला पाहिजे. ठीक आहे. गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. मग कुठे येणार हा मुद्दा? हा मुद्दा इकडे येणार. कुठे येणार बेटा? डोंट्स मध्ये येणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वी शुड नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर. आपल्याला प्रदूषण नाही करायचं आहे. ठीक आहे. हवा प्रदूषण आणि वॉटर म्हणजे पाणी प्रदूषण आपल्याला करायचं नाही. त्यामुळे काय करणार आपण? कुठे लिहिणार हा मुद्दा? डोंट्स मध्ये लिहिणार. ठीक आहे. नेक्स्ट काय येणार? वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग. ऑब्विसली इन्व्हायरमेंटला हानिकारक आहे. इट इज व्हेरी हार्मफुल टू इन्व्हायरमेंट. दॅट्स वाय वी डोंट यूज प्लास्टिक बॅग. म्हणजे करायला नाही पाहिजे. ते कोणत्या कॉलम मध्ये येणार? डोंट्स मध्ये येणार. एवढं सोपं असतं नाही, 5 मार्क सहज मिळणार. बरं, हे माझ्या मनातला प्रश्न आहे का बरं? नाही, बोर्डाच्या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न असतो. म्हणून तर म्हणतो की नॉन वर्बल टू नॉन वर्बल करणं ऍज कम्पेअर टू काय रे बाबा नो, की बाबा नॉन वर्बल टू वर्बल पेक्षा सोपं असतं आणि सहज 5 मार्क आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, वी शुड नॉट हंट. हंट म्हणजे शिकार करणे. बर्ड और एनिमल्स. आपण आता शिकलो बरं, काही स्पीशीज इन डेंजर आहे, बरोबर आहे, काही नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणून आपल्याला बर्डचा शिकार नाही करायचा, त्याचबरोबर अॅनिमलचा पण शिकार नाही करायचा. म्हणजे नाही करायला पाहिजे ही गोष्टी कुठे येणार बरं? डोंट्स मध्ये येणार. बरोबर आहे. आणि ज्या गोष्टी करायला पाहिजे ते कुठे येणार? डूज मध्ये येणार. ठीक आहे. आता बघा समोरचा मुद्दा क्रमांक 8. वी शुड यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? तुम्ही सांगा बरं. ऑब्विसली सर करायला पाहिजे, प्रदूषण कमी होणार. म्हणजे कुठे येणार बरं? हे डूज मध्ये येणार. खूप सोपं असतं. चला समोर जाऊया. वी शुड स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन द नेचर. आता काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जाऊ शकते की सर हेडिंग कसं द्यायचं? बरं, ठीक आहे ना. आता हेडिंग आपल्याला शोधायचं नाही. बरं, तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता, पण सुटेबल असली पाहिजे. तो
स्पष्ट शब्दात दिलं सुटेबल हेडिंग पाहिजे. ठीक आहे. आता सुटेबल हेडिंग शोधण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या पॅरेग्राफ मध्ये किंवा जे काही स्टेटमेंट दिलं असेल त्यामध्ये शोधायचं. आता पूर्ण एरिया कशाविषयी झालं बरं, नेचर विषयी आहे, म्हणून आपण काय करूया, ही हेडिंग घेऊ शकतो ना. बघा बरं किती छान हेडिंग निघून जाईल, मेंटेनिंग बॅलन्स इन द नेचर. किती सोपं असतं. चला ठीक आहे, तुमचं लिहिणं झालं असेल, शेवटचा 1 मिनिट आहे, लिहून घ्या. जिथं जिथं मी अंडरलाईन केलं ते करू शकता आणि लगेच आपण काय करूया, चार्ट प्रिपेअर करूया. रेडी आहे सगळे? आय थिंक सगळे रेडी होते. कमान बच्चा फास्ट लिहा. चला 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 चला. पहिला मुद्दा, वी मस्ट प्लांट मोर ट्री. दुसरा मुद्दा, वी शुड नॉट कट ट्री. तिसरा मुद्दा, वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. चौथा मुद्दा, वी शुड नेवर डिस्चार्ज. वी शुड नेवर डिस्चार्ज garbage without proper management. We should not pollute air and water. We should not use plastic bags. We should not hunt birds or animals. We should use more of public transport. We should spread awareness about the importance of maintaining balance in the nature. म्हणजे काय घेणार आपण, हा हेडिंग घेणार. एवढा भाग काय घेणार, हेडिंग घेणार. एवढं सोपं आहे. आणि मग लगेच आपण काय करूया, चार्ट प्रिपेअर करूया. ठीक आहे. आय होप सगळ्यांचं लिहिणं झालं असेल. ज्यांचं लिहिणं नाही झालं त्यांनी काय करायचं, एक तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, नाहीतर मी ग्रुपवर सेंड करणार आहे, त्या पेपर मध्ये बघून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं समजून घ्या की ऍक्च्युली वर्बल टू नॉन वर्बल कसं करायचं आहे. ठीक आहे. ओके, मी आता याला मोडतो आणि मग लगेच काय करूया, आपण छान प्रकारे बनूया. आता मला हे चार्ट प्रिपेअर करण्यासाठी पॉइंट पाहिजे, म्हणून मी पॉइंट घेतो. ठीक आहे. चला, आर यू रेडी बच्चा? बोलत जा रे पोरो, घरी आहे म्हणून बोलचाल नाही, बोलत जा, छान छान शिका, खूप अभ्यास करा, टॉप करायचा आपल्याला. ठीक आहे. चलो 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 कमान. इथे आपला वर्बल टू नॉन वर्बल होते समाप्त. चार्ट बनवताना सुरुवात करायचं, प्रश्न ऑर मध्ये आहे तर ऑर मध्ये ऑर लिहायचं. ए टू येत आहे की हो, ए टूच असणार, जे असेल ते लिहा. ठीक आहे. आता आन्सर लिहिताना काय लिहिणार आपण, ती लाईन कोणती लाईन आहे बाबा, ती मेंटेनिंग बॅलन्स. हेडिंग देणार आपण मेंटेनिंग balance in the nature. आणि चार्ट प्रिपेअर कशाचा करायचा आहे, पहिला मुद्दा क्रमांक पहिला डूज. कोणता करायचा आहे, डूज. दुसरा कोणता बाळांनो, डोंट. ठीक आहे. आता मस्त छान कॉलम करायचे. ठीक आहे. कमॉन माझ्या सोबत लिहायला सुरुवात करा. चार्ट प्रिपेअर करत आहे आपण नॉन वर्बलचा. ठीक आहे. आता छान प्रकारे लिहायचा. आता हे सगळे स्टेटमेंट वाचा. डूज म्हणजे काय करायला पाहिजे, डोंट म्हणजे काय करायला नाही पाहिजे. मला सांगा की पहिला जो वाक्य आहे, वी मस्ट प्लांट मोर ट्री, करायला पाहिजे की नाही. म्हणून पहिला मुद्दा कुठे येणार बेटा, इथे येणार. वी मस्ट प्लांट मोर ट्री. किती सोपं आहे, सांगा किती सोपं आहे, खूप सोपं आहे ना. चला, दुसरा मुद्दा आहे वी शुड नॉट कट ट्री. आता नाही करायला पाहिजे, म्हणून इथं आपण डायरेक्ट वी शुड नॉट कट द ट्री असं नाही लिहायचं, तर काय लिहायचं, डोंट. इथं पण टाकायचं मुद्दा क्रमांक पहिला, डोंट कट ट्री. झालं. वी शुड नॉट वगैरे लिहायची गरज नाही, कारण ऑलरेडी येत आहे की नाही करायला पाहिजे. मग काय नाही करायला पाहिजे बाबा, ट्री कट करायला नाही पाहिजे. ठीक आहे. एवढं खूप असतं. चला, डूज मध्ये काय येणार मग, दुसरा मुद्दा, वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. मला सांगा की बाबा हे करायला पाहिजे की नाही, ऑब्विसली करायलाच पाहिजे. म्हणून मुद्दा येणार वी
सॉरी शुड नाही, मस्ट आहे. वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. चला, हे करायला पाहिजे म्हणून आपण डूज मध्ये लिहिले. ठीक आहे. समोरचा मुद्दा आहे बघा, वी शुड नेव्हर डिस्चार्ज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. म्हणून कुठे येणार, हे नाही करायला पाहिजे मध्ये येणार. आणि दुसरा मुद्दा इथं तयार करूया आपण, डोंट डिस्चार्ज स्पेलिंग किती वाटते, डिस्चार्ज गार्बेज म्हणजे कसं राहते, garbage without proper management. ठीक आहे. समोरचा पॉईंट बघा, वी शुड नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर. सांगा बरं कुठे येणार आहे, हे नकारात्मक गोष्टी आहे, नाही करायला पाहिजे म्हणून आपण कुठे घेणार आहे, डोंट मध्ये घेणार. काय घेणार बाळांनो, की बाबा डोंट पोल्यूट एअर अँड वॉटर. चला बरं, मुद्दा क्रमांक समोरचा आहे, वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग. हे कुठे यायला पाहिजे, कमेंट करा, लगेच करा, फास्ट. मी 1 मिनिट थांबतो. चला, समोरचा जो पॉइंट दिसत आहे तुम्हाला, कोणता आहे ते, कोणता आहे सांगा. वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग. डूज मध्ये लिहू की इकडे लिहू, लवकर सांगा. चला कमेंट करा, लवकर कमेंट करा बरोबर. नाही करायला पाहिजे, वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग. मग आपल्याला बॅग वापरायला पाहिजे का प्लास्टिक बॅग, त्यामुळे एन्व्हायरमेंट खराब होते बघा. म्हणून कुठे येणार तो मुद्दा, इथं येणार. डोंट यूज प्लास्टिक बॅग. ठीक आहे. आता समोरचा मुद्दा बघा, वी शुड नॉट हंट बर्ड्स ऑर एनिमल्स. आपल्याला शिकार करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, प्राण्यांना मारायला पाहिजे की नाही मारायला पाहिजे. ऑब्विसली सर नाही मारायला पाहिजे. मग नाही मारायला पाहिजे म्हणून कुठे येणार, या टेबल मध्ये येणार. ओके, ठीक आहे. बघा, डोंट हंट birds or animals. ठीक आहे. समोर जाऊया, वी शुड यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. आपल्याला करायला पाहिजे का, जास्तीत जास्त सरकारी जे ट्रान्सपोर्ट असते त्याचा उपयोग करायला पाहिजे की नाही. ऑब्विसली सर करायला पाहिजे, म्हणून तो मुद्दा इकडे येणार. मुद्दा क्रमांक होणार तो तिसरा, वी शुड use more of public transport. दिसत आहे. चला, कमन सगळ्यात शेवटचा पॉइंट तुम्ही सांगायचा आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की डूज मध्ये येणार की डोंट्स मध्ये येणार. सगळ्यात शेवटचा पॉइंट वाचून दाखवतो. वी शुड spread awareness about the importance of maintaining balance in nature. बघा, मेंटेनिंग बॅलन्स इन नेचर आपण टायटल पण घेतलं. कुठे येणार बरं तो, इकडे येणार. इकडे म्हणजे कुठं, डूज करायलाच पाहिजे. ठीक आहे ना. काय करायला पाहिजे बाबांनो, की बाबा वी शुड spread awareness about the importance
importance of maintaining balance in the nature. हो बघा किती सोपं असतं. काही स्टेटमेंट होते आणि त्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला चार्ट प्रिपेअर करायला सांगितलं त्यांनी डूज आणि डोंटचा. काय करायला पाहिजे ते या बाजूला लिहायचंय. बरोबर. हे चार्ट काढत असताना आउटलाईन जी आहे ती तुम्ही काय करायचं बघा पेन्सिलला काढायचं आहे, पण मधात जे लिहायचं आहे ते आपल्याला पेनाचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे. मला वाटतं की वर्बल टू नॉन वर्बल मध्ये सगळ्यात सोपा जो पार्ट आहे ना तो आहे डूज आणि डोंटचा. असा प्रश्न यावर्षी रिपीट होण्याची शक्यता आहे, कारण हे 2022-23 मध्ये आलेला प्रश्न आहे. यावर्षी रिपीट होण्याची शक्यता आहे. पोरांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. डूज आणि डोंट जर आला आणि आपल्याला सांगितलं की वर्बल टू नॉन वर्बल करून दाखवा, चार्ट प्रिपेअर करा, तर अशा प्रकारे आपण सहज 5 मार्क काय करू शकतो, घेऊ शकतो. आता आजच्या या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो. सुरुवातीला डू अँड डायरेक्ट मधला 2 मार्काचा पोर्शन कव्हर केला, जे की होतं वर्ड चेन विषयी. कशाविषयी होतं बाळांनो? वर्ड चेन विषयी होतं. ठीक आहे. आणि काल आपण वर्बल टू नॉन वर्बल सुरुवात केलं होतो, पण त्याचे एक्झाम्पल राहिले होते. ते एक्झाम्पल आपण इथे आज घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. मला वाटते की अशा प्रकारे तुम्ही जर सोडवलं तर तुम्हाला 5 मार्क सहज मिळू शकतात आणि जास्तीत जास्त मार्क पण मिळू शकतात. ठीक आहे. वर्ड चेन 2 मार्क आणि वर्बल टू नॉन वर्बल किती झाले बेटा? 5 मार्क. काल आपण काय शिकलो होतो बरं? चला काल काय शिकलो होतो आपण? लवकर सांगा. 2 मार्कासाठी काय शिकलो काल? कमॉन. रिलेटेड वन. कोणतं? हे तर वर्बल टू नॉन वर्बल. वर्बल टू नॉन वर्बल. ठीक आहे. आणि मग काल शिकलो आपण रिलेटेड वर्ड. ठीक आहे. किती मार्क झाले? टोटल 9 मार्काचा पोर्शन आपण या 2 दिवसामध्ये 2 लेक्चर मध्ये पूर्ण केलेला आहे. आय होप हे तुम्हाला सगळं समजलं असेल. तुम्ही छान अभ्यास करत असाल. व्हिडिओची क्वालिटी, ऑडिओची क्वालिटी आरामात हळूहळू चांगली येईल आणि मला वाटतं की तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, जास्तीत जास्त मार्क घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर पुढील लेक्चर मध्ये आपण जमलं तर इंग्लिश ग्रामर घेऊया, नाहीतर सायन्सचा पोर्शन सुरू करूया. व्हिडिओ कसा वाटला हे समजला की नाही नक्कीच कमेंट करायचं आहे. खूप अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत पोरं आपण थांबूया इथे. हे लिहून घेताल अशी अपेक्षा करतो आणि छान अभ्यास करणार तुम्ही अशी पण अपेक्षा करते. तोपर्यंत आपण इथे थांबूया. स्वस्त राहा, मस्त राहा, खूप अभ्यास करा. जय हिंद, जय भारत.